नमस्कार मंडळी. मागील महिन्यात 19 नोव्हेंबर रोजी पी-एम किसानचा हप्ता ₹2000 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. त्यानंतर सर्वांना एकच उत्सुकता लागून राहिली आहे, की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की कधी येणार? आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात आपल्या हक्काचं लोकप्रिय चॅनल कायदा.com व महापुढारी एक्सप्रेस. नमो शेतकरी योजना 2000 वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 2000 हप्ता कधी मिळणार? महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना वरदानच ठरली आहे. केंद्र सरकारच्या पी-एम किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून राज्य शासनाने ही योजना आणली, ज्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6000 मिळतात. सध्या योजनेचा आगामी हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. केंद्राचा निधी आला, आता राज्याच्या निधीची प्रतीक्षा. नोव्हेंबर महिन्याच्या 19 तारखेला केंद्र सरकारने पी-एम योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास प्रारंभ केला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न आता प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे. दोन्ही योजनांचे पैसे एकत्र मिळाल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चांगला आर्थिक आधार मिळू शकतो. निवडणूक आचारसंहितेचा अडथळा. सध्या महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यभरात आचारसंहिता कालावधीत सरकारला मोठ्या आर्थिक योजनांची घोषणा करता येत नाही किंवा निधी वितरणाचे निर्णय घेता येत नाहीत. हा नियम निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शक राहण्यासाठीचा आवश्यक असला तर शेतकऱ्यांना यामुळे थोडीशी वाट पाहावी लागत आहे. मोठ्या निधीची आवश्यकता. नमो शेतकरी योजनेला एक हप्ता शेतकऱ्यांना पोहोचवण्यासाठी राज्य सरकारला अंदाजे 1800 ते 2900 कोटी रुपयांची तरतूद करावी लागते. इतक्या मोठ्या रकमेसाठी विशेष बजेट तरतूद आवश्यक असते. सध्याच्या परिस्थितीत ही तरतूद करण्यासाठी विधिमंडळाच्या मंजुरीची गरज आहे, जी हिवाळी अधिवेशन मिळू शकते. हिवाळी अधिवेशन निधीसाठी महत्त्वाचा टप्पा. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या 8 तारखेपासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन नमो शेतकरी योजनेच्या निधीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या सादर केल्या जातात, ज्यामध्ये अशा योजनांसाठी अतिरिक्त निधीची मागणी समाविष्ट असते. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या आर्थिक मदतीसाठी रक्कम या पुरवणी मागण्यांमध्ये टाकली जाईल. विधानसभेतील प्रक्रिया अधिवेशन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबरला पुरवणी मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेत या मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर त्या राज्यपालांकडे पाठवल्या जातात. राज्यपालांची संमती मिळाल्यावरच हा निधी खऱ्या अर्थाने मंजूर होतो. ही प्रक्रिया 9 किंवा 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. शासकीय निर्णय. जी-आरची भूमिका. कोणत्याही सरकारी योजनेचा निधी वितरित करण्यासाठी शासकीय निर्णय म्हणजे जी-आर निघणे अनिवार्य असते. हा जी-आर म्हणजे सरकारी आदेश असतो, ज्यामध्ये किती रक्कम कोणत्या लाभार्थ्यांना कशा पद्धतीने वितरित करायची याचे स्पष्ट निर्देश असतात. राज्यपालांच्या मंजुरीसह लगेचच हा जी-आर काढला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष वितरणाला सुरुवात होईल. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी? सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर 9 डिसेंबर नंतर कधीही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होऊ शकतो. मात्र अचूक तारीख सांगणे कठीण आहे, कारण प्रशासकीय प्रक्रियेत काही दिवस लागू शकतात. साधारणपणे जी-आर निघाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यात पैसे खात्यात येतात. योजनेचे महत्त्व. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरली आहे. केंद्राच्या ₹6000 राज्याचे ₹6000 मिळून शेतकऱ्यांना वर्षाला ₹12000 मिळतात. हे पैसे बियाणे, खते खरेदी करण्यासाठी किंवा इतर शेतीविषयक खर्चासाठी वापरता येतात. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम मोठा आधारवड ठरते. पात्रता निकष. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीची सातबारा उतारा असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, बँक खात्याशी जोडलेले असणे गरजेचे आहे. पी-एम किसान योजनेला पात्र असलेले शेतकरी स्वयंचलितपणे या योजनेसाठी पात्र होतात. कोणतीही अतिरिक्त नोंदणी करण्याची गरज नाही. अफवांपासून सावध राहा. सध्या समाज माध्यमांनी या योजनेबाबत अनेक अफवा पसरवत आहेत. काही ठिकाणी चुकीच्या तारखा सांगितल्या जात आहेत, तर काही ठिकाणी अनधिकृत लिंक्स फिरवल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी केवळ सरकारी संकेतस्थळाच्या माहितीवरच विश्वास ठेवावा. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नये. माहिती कशी तपासावी? शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अधिकृत पी-एम किसान पोर्टलला भेट द्यावी. तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संकेतस्थळावरही अद्ययावत माहिती मिळते. जवळचा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही चौकशी करता येते. अधिकृत स्रोतांकडून माहिती घेतल्यास फसवणूक टाळता येईल. शेतकऱ्यांसाठी सल्ला. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी या निधीवर पूर्णपणे अवलंबून न राहता आपले नियोजन करावे. निधी आल्यावर तो बोनस म्हणून समजावा. शेतीसाठी आवश्यक खर्चाचे नियोजन आधीच करावे. योग्य वेळी बियाणे आणि खरेदी केल्यास चांगले उत्पादन मिळते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाला निधी मिळाल्यानंतर आणि शासकीय निर्णय निघाल्यानंतर हे वितरित होईल. शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि अधिकृत घोषणेची वाट पाहावी. लवकरच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या बँक अकाउंटवर येईल व आपली रब्बी हंगामासाठी जी काही आपल्याला साधने खरेदी करायची आहेत
त्याबद्दल आपल्याला नक्कीच त्यातून मदत होईल. संपूर्ण शेतकरी बांधवांना आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि शेती व जमिनीबाबतच्या सर्व कायदेशीर माहितींसाठी तुम्ही आपल्या हक्काचं कायदा.com हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वत्र तो सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.